राम मंदिरामध्ये भाविकांनी श्रद्धेने टाकलेले पैसे जर मंदिरातूनच गायब होत असतील तर राम मंदिरात देणगीवरून असा आरोप झाल्यामुळे एसआयटीचा तपास सुरू झाला आणि जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती। दररोज कोट्यवधी रुपयांचे रोकड, सोने, मूल्यवान दागिने राम मंदिरात दान केले जात। ही सगळी प्रक्रिया सीसीटीव्ही खाली होते, म्हणून राम मंदिरात चोरी करणे हे अशक्य मानले जात होते। पण तपासात आरोप असा समोर आला की काही कर्मचारी नोटा मोजताना 10 बंडलांमध्ये एक अतिरिक्त बंडल लपवायचे। असं वारंवार केल्याने ऑडिटमध्ये त्या बंडलची मोजणीच व्हायची नाही आणि नंतर तीच एक अतिरिक्त रोकड बाहेर काढली जायची। मूल्यवान दागिन्यांबरोबरही असाच प्रकार झाल्याचा आरोप आहे। याच प्रकरणात अनेक जणांना अटक झाली। मोठी रोकड आणि सोने जप्त केल्याची माहिती सुद्धा समोर आहे। तपासात राम मंदिर ट्रस्टच्या काही नियोक्त्यांवरही प्रश्न उपस्थित झाले। सर्वात धक्कादायक म्हणजेच या प्रकरणात ट्रस्टचे चंपत राज यांचं नाव चर्चेत आलंय। त्यांच्यावरचे थेट आरोप सध्या सिद्ध झाले नाही, पण एसआयटी त्यांची चौकशी करते। राम मंदिर हा कोट्यवधी भाविकांचा श्रद्धेचा विषय आहे, म्हणूनच या तपासावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे।